अनेक पाहता आता 3 ते 4 दिवस राहिले, बाकीचे उमेदवार किंवा त्यांचे सोबत जे असतात ते टीका टिप्पणी करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. इतर भूलथापा मारतायत. मी एकच सांगते की कुठल्याही भूलथापांना तुम्ही बळी पडू नका. जसे जसे दिवस जवळ येतील, आत्ताच त्यांना जाणीव झाली आहे की पुढचे उमेदवार तितक्याच ताकदीचे आणि त्यांचा विजय हा नक्कीच आहे, आपला पराजय हा संभव आहे, ही विचारधारणा मनात देऊन रडीचा डाव त्यांनी पहिल्यापासूनच सुरू केला. जेव्हा उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केला तेव्हा प्रांत कार्यालयासमोर एका उमेदवार अगदी वकिलांची फौज घेऊन त्या ठिकाणी माझा अर्ज बाद करावा यासाठी आलेला होता. परंतु रोकडोबा महाराजांच्या मंदिरात सांगते, ज्याचं कर्म चांगलं असतं त्याला कसलाही प्रकारचा धक्का लागत नाही. अगदी वकिलाच्या तोंडातून त्या ठिकाणी माझं नावसुद्धा निघालं नाही, कारण ज्याचं कर्म चांगलं असतं त्याच्या पाठीशी सर्वसामान्य जनता तर असतेच, परंतु दैवाचा मोठा हात असतो. नंतर अगदी रडीचा डाव पुन्हाही खेळण्यात आला. 3 उमेदवार चर्चेमध्ये होते, परंतु दुसऱ्या गावातून उमेदवार आणून आपल्या गटामध्ये उभा करण्यात आला. जाधव आडनाव आहे आणि मशाल चिन्हाची चुकबुल व्हावी याकरिता सूर्यफूल चिन्ह मागितलं आणि त्यांना 4 नंबरला सूर्यफूल हे चिन्ह दिलेलं आहे. केवळ आणि केवळ मशाल आणि सूर्यफूल याच्यामध्ये वयस्कर लोकांची गफलत व्हावी याकरिता हा केलेला रडीचा डाव आहे. परंतु माझे मतदार सर्वजण जाणकार आहे. जरी काही वयस्कर आजी असतील तरी तुम्ही कुटुंबातील व्यक्ती त्यांना सगळ्यांना समजून सांगा की मशाल हे चिन्ह 3 नंबरला असणार आहे. जरी सूर्यफूल आणि मशाल हे दोन्ही सेम दिसत असेल तरी आपला नंबर 3 आहे आणि पंचायत समितीचे उमेदवार दिलीप शेठ राजाराम डुबे यांचा नंबर 2 आहे. मला कुणावरही टीका किंवा टिप्पणी करायची नाही. तसे संस्कार शिकवण स्वर्गीय माझे आजे सासरे सोपानराव भाऊसाहेब भोगाडे या गावाचे जावई, माझे सासरे श्री जयसिंग शेठ सोपानराव भोगाडे माझे आई वडील यांनी कधीही माझ्यावर चुकीचे संस्कार केले नाही. मला माझ्या तोंडून कुणाचाही अवमान करायचा नाही आणि तसं मी करणारसुद्धा नाही. परंतु टीका करण्यानेही विचार करायला हवा की जर हा कन्स्ट्रक्शन व्यवसाय माझ्या सासऱ्यांनी आणि माझ्या अजून माणिकशेठ यांनी स्वबळावर निर्माण केला आहे, एका ट्रॅक्टरपासून या व्यवसायाची निर्मिती झाली आहे. कुणाचीही मदत नसताना फक्त शेतीला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय सुरू केला आहे. जी व्यवसायातून या कन्स्ट्रक्शन व्यवसायातून जी कामं झाली ती कामं अतिशय उत्कृष्ट दर्जाची झाली आहे. दुसरा एक उमेदवार सांगतो की निकृष्ट दर्जाची कामं झाली आहे, परंतु मी म्हणेल की दाखवा आम्ही कोणतीही कामं कन्स्ट्रक्शन व्यवसायाच्या माध्यमातून निकृष्ट दर्जाची केलेली नाही आहे. जी कामं केली ती खूप चांगल्या दर्जाची केली आहे. आणि जर व्यवसाय कुणी करायचा, बहुजन समाजाचे सर्वच जण आहोत, तुम्ही आम्ही सर्वच जण आहे, त्यातीलच एकाने हा व्यवसाय सुरू केला, परंतु उमेदवार उभा राहिला म्हणून व्यवसाय जागे येत असेल तर हे योग्य नाही असं वाटतं. अनेक जण म्हणतात आम्ही सर्वसामान्य आहे, आम्ही गरीब आहे म्हणून आम्हाला मदत करा. परंतु सांगायला गेलं तर गरीब कधीही 3 कोटीच्या बंगल्यात राहत नाही किंवा गरिबाच्या दारापुढे कधीही 1.5 कोटीच्या गाड्या लागत राही. मला बोलण्यात वेळ वायाला घालवायचा नाही आहे, मला प्रश्न जाणून घेण्यावर वेळ वायाला घालवायचा आहे. परंतु जर असं भूलथापा तुमच्यापर्यंत असेल तर तुम्ही त्याकडे केवळ दुर्लक्ष करा एवढंच मी सांगते. तुमच्या सगळ्यांच्या जाणीवेतला किंवा माहितीतला हा उमेदवार आहे. हा उमेदवार किंवा ह्या उमेदवाराची पार्श्वभूमी कधीही चुकीची नव्हती आणि कधीही चुकीची नसणार आहे हे या निमित्ताने तुमच्या सगळ्यांनाच सांगते. टीका करणारे अनेक टीका करतील, येतील जातील, परंतु मी उभी राहिली आहे ती तुमच्या सगळ्यांच्या मायबाप जनतेचे प्रश्न सोडवून देण्यासाठी उभी राहिली आहे. तुम्ही माझ्या पाठीशी आता खंबीरपणे उभे राहा एवढीच विनंती मी तुमच्या सगळ्यांना करते. येत्या 7 तारखेला मशाल या चिन्हासमोरचं बटन दाबून तुम्ही आमच्या दोघांनाही विजयी कराल यात मला काहीही शंका उरलेली नाही आहे. असेच आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम राहू द्या एवढंच सांगते. एवढीच प्रार्थना रोकडोबा महाराजांच्या आणि चारुंबा महाराजांच्या चरणी करते आणि थांबते. रामकृष्ण हरे. टीका कोणावर करायची? अरे ज्या बोगाड्यांनी त्यांच्यावर तुम्ही आरोप करता ते तुमच्याबरोबरच 10 वर्ष होते. मग 10 वर्ष ते तुमच्याबरोबर असताना ते ठेकेदार आहेत हे तुम्हाला माहीत होतं. त्यावेळेस त्यांची ठेकेदारी तुम्हाला चालली. त्यावेळेस भाषणातून यांनी सांगितलं की बोगाडे मयूर कन्स्ट्रक्शनची कामं ही अत्यंत उत्कृष्ट आहेत. त्यातलं एक काम मी सांगतो. सुरेश भाऊंच्या कालावधीमध्ये सतारका वस्तीचं काम मयूर कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातूनच झालं. आजही ते काम 7 वर्ष झालं अत्यंत उत्कृष्ट प्रतीचं काम त्या ठिकाणी आहे. कॉन्ट्रॅक्टर असताना तो काय व्यवसाय करू नये असं नाही आहे. मी मगाशीच त्या ठिकाणी गोसाशीमध्ये सांगितलं की स्वतः कष्टातून हा परिवार एक संध आहे, एकत्र कुटुंब पद्धती आहे. कुटुंबामध्ये माणसं खूप आहेत, त्यांचे भाऊ असतील, त्यांचे पुतणे असतील, मुलगा असेल, यांनी खांद्याला खांदा लावून ती कन्स्ट्रक्शन फर्म पुढे नेत असताना या ठिकाणी या तालुक्यामध्ये व्यवसायाच्या माध्यमातून ते काम करत आहे. ज्यावेळेस एकत्र कुटुंब असतं, पैशाला पैसा लागतो, त्यावेळेस ते कुटुंब व्यवसायातून पुढं जातं.
म्हणजे त्यांच्या ठेकेदारीवर आज ते तुम्हाला सोडून गेले म्हणून त्या ठिकाणी तुम्ही शोक करीत बसलेले आहेत आणि शोक सभेतून त्यांच्यावर टीका करता. तुम्हाला 9 तारखेनंतर स्वतःच शोकसभा घेण्याची वेळ येईल. ती शोकसभा घेण्याची वेळ म्हणजे राजकारणातून तुम्ही हद्दपार होणार. त्या राजकारणातून हद्दपारीची शोकसभा तुम्हाला घेण्याची वेळ येणार आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी जास्तीची टीका करू नये असं सर्वजण मला सांगतात. परंतु तुम्ही बोगाड्यांवर टीका करताना एक गोष्ट लक्षात घ्या, बोगाड्यांचा कॉन्क्रीटचा प्लांट आहे. बोगाडे हे मर्यादा पाळणारी व्यक्ती आहे आणि म्हणून मी सांगतो की बोगाड्यांना त्यांचं घराचं काम चालू असताना जेवढे स्लॅब झाले त्या स्लॅबवर ते जे चालतात, झोपतात, वावरतात त्या स्लॅबचं कॉन्क्रीट बोगाड्यांनी फुकट त्यांना दिलेलं आहे. ज्या गेटमधून आत पाऊल ठेवल्यावर परिसराचं जे कॉन्क्रीट आहे ते कॉन्क्रीटसुद्धा बोगाड्यांच्या प्लांटवरून यांनी फुकट वापरलेलं आहे. बोगाडे जरी बोलत नसले तरी मला त्या सर्व गोष्टीची जाणीव आहे. त्यामुळे यांनी काय काय लोकांकडून फायदे घेतले, कॉन्ट्रॅक्टरकडून काय फायदे घेतले, यांनी काय कारनामे केले ते आता सांगायला वेळ नाही. ही आमदारकीची निवडणूक नाही, परंतु एक सर्वसामान्य कुटुंबातील एक सूनबाई आज एका चांगल्या दिशेनं त्या ठिकाणी या गटामध्ये आव्हान तिने निर्माण केलेलं आहे आणि त्या आव्हानाला आता कुणीच रोखू शकत नाही. म्हणून संबंधित उमेदवारसुद्धा दीप्तीताईवर त्या ठिकाणी कुटुंबावर, हे कुटुंब मोठं आहे, आम्ही गरीब आहोत. मग आत्ता त्यांनी सांगितलं की 3 कोटीच्या बंगल्यात राहणारी व्यक्ती आणि ज्या कुटुंबात 1.5-2 कोटीच्या 4 व्हीलर गाड्या आहेत ते कुटुंब कधी गरीब असतं का? आणि मग यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय असेल, बांधकामाचा व्यवसाय असेल, त्यांचाही बांधकामाचा व्यवसाय आहे आणि मग या ठिकाणी तुम्ही बोलायला लावू नका. दुसऱ्या उमेदवाराबरोबर बद्दल तुम्ही ज्यावेळेस बोलता, तुमचा उमेदवारसुद्धा त्या ठिकाणी पुनर्वसनाच्या जमिनीचे खरेदी विक्री करतात, गोरगरिबाच्या जमिनीवर ताबे टाकतात, ताबे टाकून त्या ठिकाणी प्लॉटिंग करतात आणि ते प्लॉटिंग उच्च दर्जानं त्या शेतकऱ्याला 1 लाख रुपये गुंठा द्यायचा आणि जर ते प्लॉटिंग यांनी 10-12 लाख रुपये गुंठ्याने विकायचं. आणि मग तुमचे उमेदवार त्या ठिकाणी कसे आहेत हे जर काढायला लागलं तर आमदार म्हणून मला मर्यादा आहेत, परंतु दीप्तीताई आणि त्या कुटुंबावर तुम्ही जर या ठिकाणी जर अशा पद्धतीनं आरोप उमेदवार आणि त्यांचा नेता जर करणार असेल तर ही जनता सुज्ञ आहे. या गटामध्ये त्याचा निर्णय येत्या 7 तारखेला मशाल चिन्हासमोरचं बटन दाबून या गटातील जनता या ठिकाणी दाखवणार आहे. आणि मला सांगायला आनंद होतो